उद्या श्रावणी सोमवार. शिवलिंगावर वाहिलेले हे बेलपत्र फेकून देऊ नका. श्रावण सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की सोमवारी शिवलिंगावर भगवान शंकरांना प्रिय वस्तू अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात. सोमवारचा दिवस भगवान शंकरांना समर्पित आहे. ह्या दिवशी भक्त शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय निष्पाप असून ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात, परंतु त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेऊन सोमवारी त्यांची मनोभावे पूजा करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया शिवांना कोणत्या वस्तू अतिशय प्रिय आहेत. श्रावण सोमवारी चंदन किंवा अष्टगंध 11 किंवा 5 स्वच्छ बेलपत्र घ्या. त्यावर चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम किंवा श्रीराम किंवा ओम नमः शिवाय लिहा. हे बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे इच्छा लवकर पूर्ण होतात. तसेच 3 बेलपत्रे घेऊन ती शंकरांच्या पिंडीवर 3 वेगवेगळ्या जागी वाहिल्यास विशेष फलप्राप्ती होते. पहिले बेलपत्र पिंडीवर अशोक सुंदरीच्या जागेवर वाहावे. याची दांडी पाण्याचा प्रवाह वाहतो त्या दिशेने असावी. दुसरे बेलपत्र माता पार्वतीच्या हस्तकमलावर म्हणजेच पिंडीचा गोल भाग आहे तिथे वाहावेत. तिसरे बेलपत्र शिवलिंगावर वाहावे. तर त्या दांडीचे तोंड बसण्याच्या म्हणजे आपण बसलेल्या जागेच्या विरुद्ध दिशेला असावे. तर श्रावण सोमवारी महादेवावर मध आणि दुधाचा अभिषेक करत लाल चंदनाची पावडर बेलपत्राच्या मध्यभागी लावून शिवलिंगाला अर्पण करायची असते. यामुळे घरात धन संपत्ती टिकून राहते. रोग आणि कष्ट निवारण्यासाठी नवीन बेलपत्रे उपलब्ध नसतील तर आधी शिवांना वाहिलेली बेलपत्रे स्वच्छ धुवून ती पुन्हा शिवपूजेमध्ये घ्यावे आणि कुंदकेश्वर महादेवाचा किंवा शंकरांचा जय जयकार करत अर्पण करावीत. यंदा श्रावणी सोमवार शिव मंदिरात गेल्यावर भगवान शिवांना बेलपत्र वाहण्याआधी बेलाचे 3 पानावर प्रत्येकी ओम नमः शिवाय लिहा. ते पान महादेवाला अर्पण करा. महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा. अगदी काही पाठ नसेल तर ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा. नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या. पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे ते आकडा मनात ठेवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळवा म्हणून प्रार्थना करा. अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढी रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या. हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केलेले आहेत. श्रावणानिमित्त हा उपाय करून बघू शकता. सोमवारी भगवान शिवांची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते. पुराणानुसार काही गोष्टी शिवांना अतिशय प्रिय असतात आणि त्या शिवलिंगावर श्रद्धेने अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. शिवाय ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. भक्तांची इच्छा अशी श्रद्धा आहे की भगवान शंकर इतके निष्पाप आहेत की ते 1 लोटा जल घेऊनही आनंदी होतात. सकाळी स्नान करून शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केल्याने शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. असे म्हटले जाते की शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने माणसाला सुख शांती मिळते. याचबरोबर शिवलिंगावर साखरेचा अभिषेक केल्याने समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते. भोलेनाथांना अत्तर खूप आवडते. असे मानले जाते की शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने मनातील विचार शुद्ध होतात. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहते आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. दही आणि तूपही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत. ते त्यांना अर्पण केल्याने जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते. यामुळे व्यक्तीची शक्तीही वाढते. चंदन अर्पण करूनही भोलेनाथ प्रसन्न होतात. शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीला समाजात मान सन्मान मिळतो. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांनी सोमवारी शिव मंदिरात गौरी शंकरांना रुद्राक्ष अर्पण करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. शंकरांची पूजा कशी करावी तर प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल तर शंकरांच्या फोटोची पूजा करावी. शंकरांचा फोटो सुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचा किंवा शिवांचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ओम नमः शिवाय हा मंत्र लिहून त्याची
आपण पूजा करू शकता। जर तुम्हाला संतती हवी असेल तर श्रावण महिन्यात 11 मातीचे शिवलिंग बनवा। संपूर्ण पद्धत आणि विशेष श्रद्धा जाणून घ्या। जर तुम्हाला संतती हवी असेल तर श्रावण महिन्यात 11 मातीचे शिवलिंग बनवा। संपूर्ण पद्धत आणि विशेष श्रद्धा जाणून घेऊयात तर श्रावण शिवलिंग पूजा। ज्या जोडप्यांना संतती हवी आहे ते मातीचे शिवलिंग बनवून भगवान शिवांची पूजा करू शकता। तर ज्योतिषांच्या मते असे स्पष्ट केलेले आहेत की अशी एक धार्मिक श्रद्धा आहे की 21 दिवस भक्तिभावाने मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करण्याचा विधी करणे शुभ मानले जाते। हिंदू धर्मात भगवान शिवांची उपासना सुख, शांती आणि इच्छापूर्तीशी संबंधित आहे। ज्या जोडप्यांना संतती हवी आहे ते देखील भगवान शिवांची विशेष प्रार्थना करतात। धार्मिक श्रद्धेनुसार मातीचे शिवलिंग बनवणे, त्याची योग्य विधींनी पूजा आणि प्रतिष्ठापना केल्याने भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। चला तर जाणून घेऊया। तर या पूजेशी संबंधित श्रद्धा आणि विधींबद्दल जाणून घेऊयात। मातीचे शिवलिंग कसे बनवावे? तर ज्योतिष पंडित यांच्या मते अशी श्रद्धा आहे की सकाळी स्नान केल्यानंतर पती पत्नी भक्तिभावाने पूजा सुरू करू शकता। मातीचे शिवलिंग बनवण्यासाठी गंगेच्या मातीचा वापर केला जातो। गव्हाच्या पिठापासून 11 शिवलिंगे बनवण्याची ही एक परंपरा आहे। भगवान शिवांची पूजा कशी करावी? तर शिवलिंग तयार केल्यानंतर भगवान शिवांना धूप, तांदळाचे अखंड दाणे, बेलाची पाने आणि धोत्र अर्पण केला जातो। यानंतर शिवलिंगाला पाण्याने अभिषेक केला जातो आणि भगवान शिवांचे ध्यान करून ओम नमः शिवायचा जप केला जातो। धार्मिक श्रद्धेनुसार पूजा दरम्यान शांत मन आणि भक्ती राखणे महत्त्वाचे मानले जाते। 21 दिवस पूजा करण्यामागे श्रद्धा। माहितीनुसार संततीची इच्छा म्हणून हा धार्मिक विधी किमान 21 दिवस भक्ती आणि शिस्तीने केला जातो अशी श्रद्धा आहे। तथापि याकडे संतती प्राप्तीची हमी म्हणून पाहू नये। किती मातीचे शिवलिंग बनवले जातात? तर पंडितजींच्या मते स्पष्ट केलेले आहेत की धार्मिक परंपरांमध्ये वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळ्या संख्येने मातीच्या शिवलिंगाची आवश्यकता असते। सामान्य पूजेसाठी 11, 28 किंवा 108 तर विशेष विधीसाठी 1000 म्हणजेच 1100 किंवा 11000 किंवा 1,25,000 मातीच्या शिवलिंगाची आवश्यकता असते। प्रमुख विधीमध्ये हवन, तर्पण आणि मार्जन यांचाही समावेश असतो। पूजा दरम्यान ह्या गोष्टी लक्षात ठेवा। प्रतिष्ठापनेपूर्वी आणि प्रतिष्ठापनेदरम्यान राख आणि रुद्राक्ष लावणे आणि मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जप करणे ही प्रथा आहे। संपूर्ण विधी एखाद्या पात्र आचार्यांच्या किंवा विधी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे उत्तम आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हर हर महादेव।